आतापर्यंत आपण पिरियडिक टेबल त्याचं स्केलेटल डायग्राम पूर्ण सगळी बघितली. त्याच्यामध्ये ब्लॉक्स आपण तयार केले. ब्लॉक्स का बनवले तर आपल्याला स्टडी जो आहे तो इझी व्हावा त्याच्यासाठी ब्लॉक्स पण बनवले. आणि त्याच्यानंतरचा आता पुढचा पॉईंट आहे ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेमेंट. याच्या आधी एक छोटासा पॉईंट आहे बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जो पॉईंट आहे ना तो आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर स्टडी केल्यानंतर पुन्हा इकडं स्टडी करायचं आहे. कारण ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये डिटेलमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं रायटिंग करायचं वगैरे सगळं रूल्स वगैरे आहे. त्यामुळे आता मी काही ते याच्यात घेत नाही आहे. तर त्याच्या पुढचा पार्ट जो आहे तो आपण कंटिन्यू करू. फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा पार्ट जो आहे ना तो आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर जेव्हा स्टडी करणार ना तेव्हा झाल्यानंतर तो पॉईंट फक्त ॲडिशनल याच्यातला एक स्टडी करूया. समजलं? आता राहिला गोष्ट त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा आणि बाकीच्या प्रॉपर्टीचा काय संबंध आहे का? काही संबंध नाही. कारण पिरियडिक प्रॉपर्टी जे आहे त्या पिरियडिक फ्रेंड्स म्हणूनच येतात, त्या स्पेशल प्रॉपर्टी आहे. त्यामुळे याचा त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा काही संबंध नाही आहे. आता त्याच्यानंतरचा एक छोटासा पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्लॉक इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेमेंट्स. जे काय आपण 4 ब्लॉक्स तयार केले त्याच्यामध्ये एस ब्लॉक बरोबर ना, हा टी ब्लॉक, तो आहे पी ब्लॉक आणि हा खाली 2 सेरीज ज्या आहेत त्या ए ब्लॉक. हे टोटल स्केलेटन आज कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते मी त्या ह्याच्यामध्ये लिहिणार आहे. त्यामुळे तयारी करताना हा चार्ट आहे असं जरी तयार केला तरी कम्प्लीट स्टडी होईल. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात दिलेले कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते डिटेल्समध्ये दिले तसं काही नाही आहे. ते शॉर्टमध्ये आपल्याला फक्त जनरल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे जनरली काय आहे त्यांच्याकडं किंवा एक्झॅक्ट त्यांची पोझिशन कुठे येते किंवा त्यांना नेमकं काय काय बोललं जातं. कारण असं काय नाही की ते इलेमेंटला फक्त डायरेक्ट इलेमेंट असं बोललं जातं. तर बरेचसे इन्फॉर्मेशन त्याच्यात ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आता आपण स्टडी करणार आहे. आता याच्यात पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या साईडनं काय असतं इलेमेंट स्टडी करायला स्टार्ट करू. म्हणजे लेफ्ट हँड साईडपासून पिरियडिक टेबलमधला स्टडी बघू. त्याच्यात ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड कंबाइन्स टू कॉल्ड ॲज यस ब्लॉक. बरोबर? यस ब्लॉकमध्ये काय येतात ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड. जो ग्रुप फर्स्ट आहे ना त्याला बोललं जातं म्हणून अल्कली मेटल्स. की तुम्हाला थोडंफार इन्फॉर्मेशन आहे याची बरोबर ना. आणि याला बोललं जातं अल्कलाइन अर्थ मेटल्स. म्हणजे ग्रुप फर्स्ट याला काय बोललं जाणार अल्कली मेटल आणि दुसऱ्याला काय बोललं जाणार अल्कलाइन अर्थ मेटल. कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज यस ब्लॉक इलेमेंट्स. दोघांना एकत्र कलेक्ट केला की काय बोलायचं त्याला यस ब्लॉक इलेमेंट्स. आता यांना यस ब्लॉक असं नेम का ठेवलं आहे तर यांचा लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे ना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इन यस ऑर्बिटल हेन्स कॉल्ड ॲज यस ब्लॉक इलेमेंट्स. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा लिहिणार ना तेव्हा मी तुम्हाला पुन्हा तो पॉईंट सांगणार आहे. पण आता थोडंसं त्यांना यस ब्लॉक असं नेमिंग का दिलं तर लास्ट इलेक्ट्रॉन जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एंटर्स इन यस ऑर्बिटल हेन्स कॉल्ड ॲज यस ब्लॉक इलेमेंट. This yes block element consists 2 groups, group first and group second. Group first alkali metals, group second alkaline earth metals. पुढं ह्या जे दोन्ही मेटल्स आहेत ते दोन्ही अल्कली मेटल्स असू दे अथवा अल्कलाइन अर्थ मेटल्स असू देत, दोन्हीच्या दोन्ही मेटल जे आहेत ते कसे थोडेसे बाजून रिॲक्टिव्ह आहे. एक म्हणजे सगळ्यात रिॲक्टिव्हिटी स्ट्रॉंग असणारा ग्रुप जो ब्लॉक्स आहे तो हा आहे रिॲक्टिव्ह आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कंबाईंड स्टेटमध्ये जास्त मिळतील. म्हणजे दुसऱ्या इलेमेंटसोबत कॉम्बिनेशन त्यांचे जास्त मिळतील. म्हणजे एक म्हणजे कंबाईन स्टेटमध्ये मिळणार आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय रिॲक्टिव्ह मेटल्स म्हणून हा पार्ट स्टडी केला जातो. तिसरी प्रॉपर्टी ही पण सांगू शकताय याच्यामध्ये जे काही इलेमेंट्स येतात त्याच्यामध्ये फर्स्ट 2 मेंबर्स म्हणजे या सिरीजला येतो लिथियम इथं वरती टाकते बघा आणि याचा मेंबर्स येतो बेरिलियम. ॲटॉमिक नंबर 3 ॲटॉमिक नंबर 4. ओके. लिथियम अँड बेरिलियम except lithium and beryllium all elements use ionic compound. सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी याच्यातले लिथियम आणि बेरिलियम सोडले बाजू तर बाकी सगळे इलेमेंट काय देतात आयनिक कंपाऊंड्स देतात. त्यामुळे ह्या सगळ्या ग्रुपला काय म्हटलं जातं आयनिक कंपाऊंड्स फॉर्मेशन असंही म्हटलं जातं. आणि ड्यू टू लो आयनायझेशन एन्थॅल्पी आयनिक कंपाऊंड का देतात आयन फॉर्मेशन म्हणजे Na+Cl- जसं लिहिलं ना तसं का देतात तर त्यांच्याकडे आयनायझेशन एन्थॅल्पी जी आहे ती काय म्हणजे सगळ्यात लो आहे. लो आयनायझेशन एन्थॅल्पी बिकॉज ऑफ लो आयोनायझेशन एन्थॅल्पी. एन्थॅल्पी म्हणजे एनर्जी. आयन फॉर्मेशन कंडिशन कमी आहे कोणाकडे लिथियम बेरिलियमकडं. बाकी सगळे कंपाऊंड आता तुम्हाला काय देतील आयनिक कंपाऊंड्स देतील. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हा टोटल ग्रुप जो आहे हा ग्रुप स्पेशली जर बघितला तर टोटल पिरियडिक टेबलमधला परफेक्टली म्हणजे जास्तीत जास्त कंपाऊंड जे आहेत यांच्यापासून बनतात. त्यामुळे हा फुल्ली रिॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टर असणारा ग्रुप म्हणून स्टडी केला जातो. आणि मेटॅलिक कॅरेक्टर तर काय माहिती असेल तुम्हाला स्ट्रॉंग असणार असेल तर त्या प्रश्नच नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप
ग्रुप येतो म्हणून पी ब्लॉक, बरोबर. पुढचा ब्लॉक काय येणार आहे, पी ब्लॉक. हा झाला एस ब्लॉक. सेम आता तसंच काय असणार पी ब्लॉकमध्ये. पी ब्लॉक त्याच्यात काय सांगितलं बघा, पी ब्लॉक combines together with S block. आता P block आणि S block याचं जवळच रिलेशन असतं and are called as main group elements and called as main group elements. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिरियडिक टेबल मधले हे दोन ग्रुप ब्लॉक जे आहेत एस ब्लॉक आणि पी ब्लॉक यांना मेन ग्रुप इलेमेंट्स असं कन्सिडर केलं जातं. पुन्हा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट्स. दुसरे एक नेम पण काय सांगू शकता, रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट्स. याच्यात मात्र टोटल फॅमिली ज्या आहेत त्याच्यामध्ये 13 येते, 14, 15, 16, 17 आणि वरती 18 आहे. तर 18 लास्ट कन्सिडर काय केलं जातं, इनर्ट गॅस माहितीच आहे तुम्हाला, बरोबर ना. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेअर गॅस, बरोबर ना. इनर्ट गॅस और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेअर गॅस. आणि झिरो ग्रुप इलेमेंट्स पुन्हा त्याचं दुसरं ऑनचं नेम काय सांगू शकता, झिरो ग्रुप इलेमेंट, बरोबर. त्याचा प्रश्न भेटला. आणि त्याची व्हॅलेन्सी कशी आहे, ऑक्टेट कंप्लीट आहे त्यामुळे तो इनर्ट आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं रेअर गॅस आहे आणि झिरो ग्रुप. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नोबेल गॅस. दुसरं पण ते नेम पाहिजे असेल तर घेऊ शकता. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नोबेल गॅस. पुन्हा ग्रुप 17 are called as हॅलोजन फॅमिली. 17 जो आहे त्याला काय बोलतात, हॅलोजन फॅमिली. त्याच्यानंतर ग्रुप 16 are called as चाल्कोजेन्स. याच्यामध्ये ना जास्तीत जास्त त्यांचे ओर आहेत, ओर फॉर्मेशन आहेत. आणि हे बाकीचे तिन्ही जे आहेत ते ग्रुप 15 बोरॉन, कार्बन फॅमिली वगैरे म्हणून स्टडी केले जातात. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जर बघितलं तर बरेचसे इलेमेंट जे आहेत हे टोटल हा असा एक इलेमेंटचा ग्रुप आहे का ब्लॉक आहे की ज्याच्यामध्ये ना ट्रॅडिशनल ग्रुप असं याला बोललं जातं, का ट्रॅडिशनल ब्लॉक असं याला बोललं जातं. का तर याच्यात तुम्हाला माहितीच आहे, तर इथं सेपरेशनसाठी ना एक लाईन आपण टाकतो. याच्यावर जर बघितला तर सगळ्याचे सगळे बाजू नॉन मेटल्स आहेत आणि इकडे जर बघितला तर सगळे मेटल्स आहेत. आणि झिगझॅग लाईनवरती काय आपला मेटलाइटचा पार्ट आहे. म्हणजे त्या कोपऱ्यात बघितला नॉन मेटल असतील, या कोपऱ्यात बघितला मेटल असतील आणि झिगझॅग लाईनवरती काय असणार आहे, मेटलाइट्स. पुढं हा जो मधला पूर्ण एरिया आहे याला बोललं जातं प्युअर मेटल्स. डी ब्लॉक आर कॉल्ड ॲज प्युअर मेटल्स और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रान्झिशन इलेमेंट्स. ट्रान्झिशन इलेमेंट्स असंही म्हटलं जातं. आता ट्रान्झिशन इलेमेंट असं का म्हटलं जातं, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आहे ना लास्ट इलेक्ट्रॉन लास्ट शेलमध्ये एंट्री न करता इनर मोस्ट शेल ऑफ द आउटरमोस्ट पार्ट. आउटरमोस्ट शेलच्या आधी म्हणजे इनर मोस्ट शेलमध्ये याचं लास्ट इलेक्ट्रॉन जातो त्यामुळे त्याला काय बोललं जातं, ट्रान्झिशन इलेमेंट्स. याच्यामध्ये जे येतात ते सगळे प्युअर मेटल येतात त्यामुळे यांना ऑक्सिडेशन स्टेट ज्या आहेत त्या व्हेरिएबल आहेत. ऑक्सिडेशन स्टेट्स ज्या आहेत त्या व्हेरिएबल आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडं हायली पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅटॅलिस्ट प्रॉपर्टी आहे. बरेच जरी इलेमेंट ह्याच्यातले कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले जातात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे यस आणि पी इट रिॲक्टिव्ह विथ म्हणजे रिॲक्टिव्ह विथ यस ब्लॉक अँड पी ब्लॉक. म्हणजे एस आणि पी दोघांच्या सोबत पण हे रिॲक्शन देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला इकडेही रिॲक्शनला द्यायचं असेल तर रिॲक्शन करू शकताय, इकडेही करायचं असेल रिॲक्शन तर करू शकताय. सगळ्यात महत्त्वाचं काय, सॉलिड स्टेटमध्ये प्युअर मेटल्स. मग या मेटलमध्ये यांना काही लिक्विड स्टेटमध्ये पण आहेत. ते कुठले कुठले आहेत त्यात आपण नंतर स्टडी करणारच आहोत. समजलं. आता यांच्यामध्ये फक्त बोलताना काय सांगायचं, इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स असंही बोलतात. म्हणजे इनर डी ऑर्बिटल जे आहे ते त्यांचं फुलफिल केलं जातं म्हणून त्याला काय बोलायचं आहे, ट्रान्झिशन इलेमेंट्स. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट येतो शेवटचे सेल्स या ब्लॉक इलेमेंट. त्याच्यामध्ये पण असेच एक 3-4 कॅरेक्टर सांगणं गरजेचं आहे. याच्यातले पण सगळेचे सगळे ऑल आर मेटल्स. आणि कसले मेटल्स आहेत बघते, रेडिओ ॲक्टिव्ह मेटल्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर प्रॉपर्टी काय, रेडिओ ॲक्टिव्हिटी. त्याच्यात 2 सेरीज आपण त्याच्यामध्ये स्टडी करतोय. त्यातली पहिली सेरीज जी आहे ती लॅन्थेनाइट सेरीज आहे. लॅन्थेनाइट सेरीज असं नेम आहे. आणि दुसऱ्या सेरीजचं नेम आहे ॲक्टिनाइड सेरीज. आणि ह्या सेरीज ज्या त्या स्टार्ट कुठून होतात बघा, सेलेनियम 58 ॲटॉमिक नंबर टू रुटेनियम 71, थोरियम 92, लॉरेन्सियम 103. म्हणजे हे 14 इलेमेंट्स हे 14 इलेमेंट्स टोटल जे इलेमेंट्स आहेत. म्हणजे याला काय बोलतात, हे 14 आहे, हे 14 आहे. याला वरच्याला लॅन्थेनाइट सेरीज असं बोललं जातं आणि याला काय बोललं जातं, ॲक्टिनाइड सेरीज.
दोन्ही सिरीजमध्ये काय प्युअरली मेटल आहे. का मेटल आहे तर आपण मुळात हे बघू, हा पार्ट जो आहे तो 6th पिरियडमधून बाहेर रिमूव्ह केला आहे आणि हा जो आहे तो 7th पिरियडमधून, म्हणजे डी ब्लॉक मधल्या 6th पिरियडमधून हा रिमूव्ह केला आहे आणि डी ब्लॉक मधल्या 7th पिरियडपासून आपण रिमूव्ह केला आहे. त्यामुळे बॉटमला त्या दोन्ही सिरीज जे आहेत सेपरेटली लिहिले. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामधले जे काही एलिमेंट्स आहेत त्याचं अजून एक नेम ठेवलं जातं रेअर मेटल्स असं यांना बोललं जातं. आणि रेअर मेटल्स असं का म्हटलं जातं कारण हे अगदी कमीत कमी, रेअर म्हणजे दुर्मिळ, कमीत कमी अमाऊंटमध्ये आपल्याला हे मिळते. पण ह्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्हाला ओव्हरऑल प्रत्येक ह्याच्यात काय काय आहे तेवढं तरी समजलं असेल. हा पूर्ण ब्लॉकचा आहे तो मेटॅलिक कॅरेक्टर आहे, त्याच्यानं फर्स्ट ग्रुप जे आहे तो अल्कली मेटल आहे, सेकंड ग्रुप जे आहे तो अल्कलाईन अर्थ मेटल आहे. दोन्ही मेटल जे आहेत ते कसे आहेत रिॲक्टिव्ह आहेत आणि रिड्यूस आयनिक कंपाऊंड एक्सेप्ट इथेन अँड बेरिलियम आणि इन ॲटमॉस्फिअर इट फॉर्म इन कंबाइंड स्टेट. पुढं डी ब्लॉकमध्ये बघितलं तर इट इज प्युअर सॉलिड स्टेट मेटल्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रान्झिशन एलिमेंट्स बिकॉज लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन इनर मोस्ट डी ऑर्बिटल. पुन्हा इट शोज ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल्स, इट शोज कॅटॅलिटिक प्रॉपर्टी, पुन्हा इट ऑल्सो शोज मॅग्नेटिक कॅरेक्टर आणि पॅरामॅग्नेटिझम जे आहे ते स्ट्रॉंगली हा रिप्रेझेंट करेल पॅरामॅग्नेटिझम. पुढं त्या बाजूला बघितलं तर पी ब्लॉक आहे. पी ब्लॉक कंबाईन्स विथ एस ब्लॉक. मुळात सगळ्यात महत्त्वाचं एस ब्लॉक आणि पी ब्लॉक कंबाईन करून जास्तीत जास्त कंपाऊंड आहे. अर्थ सरफेसवरती जास्तीत जास्त कॉम्बिनेशन जे आहे ते एस आणि पीचे आहेत. पी ब्लॉक कंबाईन्स टुगेदर विथ एस ब्लॉक इज कॉल्ड ॲज मेन ग्रुप इलेमेंट्स. म्हणजे या दोघांना म्हणून काय बोललं जातं मेन ग्रुप इलेमेंट्स. त्याच्यामध्ये 13, 14, 15, 16, 17, 18 असे येतं. लास्ट 18 ग्रुप आर कॉल्ड ॲज झिरो ग्रुप इलेमेंट्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एअर गॅस, इनर्ट गॅस, नोबेल गॅस. पुन्हा व्हॅलन्सी जी आहे ती सॅटिस्फाय त्यांची कंप्लीटेड डुप्लेट या ऑक्टेट. पुन्हा त्याच्यानंतर आतला जो येतो ग्रुप 17 इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हॅलोजन फॅमिली. त्याच्यानंतर त्याच्या आतला जो येतो ग्रुप 16 इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन फॅमिली. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज चाल्कोजेन्स. त्याच्या आतमध्ये आलात तर त्याला बोललं जातं नायट्रोजन फॅमिली. त्याच्या आतमध्ये आलात कार्बन फॅमिली. त्याच्या आतमध्ये आलात बोरॉन फॅमिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर त्यांचं हे आहे ऑल ट्रॅडिशनल इलेमेंट्स प्रेझेंट इन दिस ग्रुप. बरोबर. त्या ब्लॉकमध्ये जर बघितला तर सगळेचे सगळे ट्रॅडिशनल इलेमेंट्स आहेत. म्हणजे 3 त्यांच्याकडे ट्रॅडिशनल इलेमेंट्स आहेत. कुठले कुठले मेटल, नॉन मेटल आणि मेटल आहे. इकडं कसं आहे ते बघा प्युअर मेटल. हाही पूर्ण मेटॅलिकचा पट्टा आला. याच्यात मात्र येताना इलेमेंट्स कसे येतात तर बरोबर सेंटरला अशी झिगझॅग लाईन मी ड्रॉ केलेली आहे. झिगझॅग लाईनच्या अबव आणि झिगझॅग लाईनच्या बिलो. अबव ऑल आर नॉन मेटल्स and below all are metals आणि present on the zigzag line are called as metallites. बरोबर त्या zigzag line वरती जेवढे येतात ते काय metallites आहेत. तुम्हाला ना बुकमध्ये ही डायग्राम दिलेली आहे. त्याच्यावरती येणारे एलिमेंट्स तुम्हाला कलेक्ट करून मी एक क्वेश्चन टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावे लागतील. पुन्हा त्याच्यामध्ये 6th पिरियड 7th पिरियड 6th पिरियड 7th पिरियड दोघांच्या मध्ये रेडिओएक्टिव्ह इलेमेंट 14 इलेमेंट्स सेपरेटली रिप्रेझेंट केले आणि त्यांचे सेरीज बनवल्या. दिस इलेमेंट्स आर कॉल्ड ॲज य ब्लॉक अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स. यांना काय बोललं जातं म्हणून ट्रान्झिशन इलेमेंट्स आणि यांना बोलताना बोललं जातं काय इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स. आता इनर ट्रान्झिशन इलेमेंट असं का म्हटलं जातं यांचं नेम आहे इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स आणि यांना इनर ट्रान्झिशन असं का म्हटलं जातं तर लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन n-2 म्हणजे लास्ट सेल सोडून त्याच्या आतली सोडून त्याच्या आतमध्ये येतो इलेक्ट्रॉन म्हणून याला काय बोललं जातं इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स. याच्यामध्ये मात्र लॅन्थनाइट सेरीज आणि ॲक्टिनाइट सेरीज. 14 इलेमेंट्स इन लॅन्थनाइट सेरीज, 14 इलेमेंट्स इन ॲक्टिनाइट सेरीज. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ऑल आर सॉलिड मेटल अँड रेडिओ ॲक्टिव्ह. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्यांनाच काय बोललं जातं रेअर मेटल्स म्हणून पण स्टडी केलं जातं. जसं अल्कली मेटल, अल्कलाईन अर्थ मेटल, प्युअर मेटल. बरोबर ना. तसं तर ह्यांना काय बोललं जातं रेअर मेटल्स. म्हणजे थोडक्यात जनरल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून एक 4-5 पॉईंट्स आपल्याला प्रत्येक ब्लॉकचे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. ते सगळेचे सगळे मी आता बोर्डवरती ड्रॉ केलेले आहे. करताना क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन सेपरेटली क्वेश्चन विचारतात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डी ब्लॉक मी सेपरेटली नोट्समध्ये दिलेलं आहे. व्यवस्थित थोडंसं परफेक्ट करा. आत्ता रिप्रेझेंट करताना मात्र मी पूर्ण टॅब्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेलं त्यामुळे पटकन तुमच्या लक्षात येईल. समजलं. हा झाला कॅरेक्टरिस्टिक्सचा पार्ट. याच्यामध्ये काय शंका आहे का बघा. आणि डिटेलमध्ये कॅरेक्टर नाही आहेत आपल्याला हे इतकंच खरं आहे. फक्त काय केलं आहे 3-4 प्रॉपर्टी फक्त प्रत्येक पॉईंटमध्ये दिलेल्या आहेत. फक्त याच्यावरून हा मेटल अल्कली मेटल, अल्कलाईन अर्थ मेटल, हा प्युअर सॉलिड मेटल, मेटल, नॉन मेटल, मेटलाइट आणि मेटल हे एवढंच फक्त आपल्याला क्लिअर पाहिजे होतं. समजलं. इथंपर्यंत काय शंका आहे का बघा. राहिलेला पार्ट जो येतो तो उद्यापासून आपण फिजिकल प्रॉपर्टी स्टार्ट करतोय. प्रॉपर्टी ज्या आहेत त्या टोटल सगळ्या प्रॉपर्टी डिटेल एक प्रॉपर्टी आपण